आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज। मुदखेड नांदेड। मुदखेड ग्रामीण रुग्णालयात एक्स-रे अभावी रुग्णांचे प्रचंड हाल व एक्स-रे टेक्निशियन नियमित गैरहजर राहत असल्याची लेखी तक्रार दिनांक 31 जानेवारी मुदखेड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष मोहम्मद बुरान यांनी दिली आहे। मुदखेड शहर व तालुक्यातील गोरगरीब गरजू नागरिक मुदखेड ग्रामीण रुग्णालयात येत असतात, परंतु एक्स-रे टेक्निशियन हे नियमित गैरहजर राहत असल्याने रुग्णांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याचे बोलले जात आहे। तसेच दिनांक 31 जानेवारी रोजी शहरातील नागरिक हे ग्रामीण रुग्णालय येथे गेले असता रुग्णांना डॉक्टरांनी एक्स-रे काढण्यासाठी सांगितले होते। त्या ठिकाणी रुग्ण हे एक्स-रे काढण्यासाठी गेले असता एक्स-रे टेक्निशियन हे गैरहजर असल्याचे रुग्णांच्या निदर्शनास आल्याने रुग्णांना एक्स-रे काढण्यासाठी नांदेड येथे उपचारासाठी जावी लागत असल्याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मुदखेड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे देण्यात आली आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी अतिक अहमद, मुदखेड, नांदेड। मुदखेड़ सरकार दवाखाने में मैं यहाँ एक्सरे करने वास्ते आया था। मोहम्मद पाशा मेरा नाम है। मेरा डॉक्टर नहीं है, 3-4 दिन से फिर रहा हूँ मैं खाली। मैंने उसका हवाला बता रहा हूँ, डॉक्टर को बचाव पड़े, उन्होंने लिख के दे रहे नहीं, उन्होंने कुछ नहीं। कौन से डॉक्टर नहीं है, क्या लिख के दे? एक्सरे करने वाले। हाँ, कितने दिन से आते हो? 3-4 दिन से फिर रहा हूँ मैं एक्सरे के वास्ते। माझं नाव मोहम्मद बुरान अब्दुल मजीद, राष्ट्रवादी शहराध्यक्ष मुदखेड। मी मुदखेड ग्रामीण रुग्णालय इथे आलो असताना इथं पाहायलाच मिळालं की भाई मुदखेड ग्रामीण रुग्णालयाचा एक अजब कारभार चालू आहे। आणि विशेष म्हणजे एक्सरेवाला टाईमला राहत नाही आणि वेळ राहत नाही त्याला। आलं इथं ड्युटीला की चहा प्यायला जाते, राजकारण करते, राजनीती करते, इथं जाऊन बाहेर हिंडत राहते वारंवार। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट कसं आहे, आता मी स्वतःहून मुदखेड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांना संपर्क साधले असताना त्यांना सुद्धा मला उडवाउडवीचे उत्तर देत आहे। आणि ते एक वेळेस नाही, मी 3 वेळेस त्यांना कॉल केलो की भाई मॅडम ते मामेडवार साहेब का येत नाही, ते म्हणले मला सुद्धा कन्फर्म नाही, मला सुद्धा माहीत नाही। आणि मी इथं सुद्धा कर्मचाऱ्याला जाऊन विचारलो की भाई मस्तरमध्ये त्यांची नोंद आहे काय, ते सुट्टीवर आहे की रजावर आहे, कशावर आहे, तर ते म्हणले भाई आम्हाला सुद्धा त्यांचा कन्फर्म नाही। त्या ऑफिसला गेले तर तिथे बी कोणी नाही। मग आम्ही जाऊन विचारावं कोणाला जबाब या गोष्टीचा। आणि मुदखेड ग्रामीण रुग्णालयाचं नुसतं अजब कारभार चालू आहे। मेकर मॅडम टाईमला येत नाही, 11-12 वाजता येतात, 1-1.5 वाजता निघून जातात, 2 वाजता निघून जातात। त्यांचं नियंत्रण राहिलं नाही दवाखान्यावर, त्यांची देखरेख नाही, कोणता डॉक्टर टाईमला राहत नाही, इथं पेशंटची सुविधा होत नाही, गोळीवाला येत नाही कोणी सुद्धा। इथं ग्रामीण रुग्णालय गोरगरिबांसाठी आहे, मोठ्यासाठी आहे काय, इथं गरीबच माणसं येणार सेवा घ्यायला, मोठा माणूस येणार नाही। यापूर्वी यांची तक्रार तुम्ही दिली होती का? यापूर्वीच आम्ही यांची एक तक्रार दिली होती। आणि नांदेडचे जे सीएच आहे श्री निळकंठ भोसीकर साहेब त्या तक्रारीची दखल सुद्धा घेतली नाही। त्यांना सुद्धा उडवाउडवीची गोष्टी केली आम्हाला, आम्ही कॉन्टॅक्ट सुद्धा केले त्यांना। याच्या अगोदर बी आम्ही 2-4 तक्रारी दिल्या होत्या दवाखान्याविषयी की भाई इथं सोयी सुविधा नाही, मात्र वरिष्ठ जे आहे त्याची दखल घेत नाही। आणि सीएस साहेब जे आहे एमएच मॅडमला फोन लावून विचारतात की भाई त्यांची तक्रार आलेली आहे, काय करायचं यापूर्वी आपली काय भूमिका काय असेल? यापूर्वी मुदखेड ग्रामीण रुग्णालयाला पेशंटला जर सुविधा भेटणार गेली, मुदखेड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल। हे असे लेखी तक्रार आम्ही कलेक्टर ऑफिसला जाऊन देणार आहात। आणि आमचे जे वैद्यकीय शिक्षण मंत्री आहे त्यांना सुद्धा एक तक्रार पाठवलेली आहे। आणि वैद्यकीय मंत्री जे आपले आरोग्य मंत्री जे आहेत तानाजी सावंत साहेब त्यांना सुद्धा आम्ही तक्रार पाठवणार आहे या दवाखान्याविषयी।